या व्हिडिओमध्ये मी एक म्हणजे रिसेंटली एक सोनेलचा 5Q इन्सुलेशन टेस्टर परचेस केला होता. त्याचं अनबॉक्सिंग करणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळतं ते पूर्ण दाखवणार आहे. तर असा एक बॉक्स असतो त्याचा. दाखवतो. याचा सोनेलचा 5Q इन्सुलेशन टेस्टर आहे. याचा मॉडेल नंबर आहे सोनेल MIC5001. तर हा त्याचा असा बॉक्स आहे. ओपन करतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे हा इन्सुलेशन टेस्टर आहे आणि हा त्याच्या ॲक्सेसरीज आहेत. तरी बाहेर काढून दाखवतो काय असतं. थोडं पेपरवर्क मिळतं याच्यामध्ये. हे एक आहे, हे तुम्हाला त्याचं 1 इयरचं कॅलिब्रेशन सर्टिफिकेट मिळतं आणि प्लस ह्याचं युजर मॅन्युअलसुद्धा मिळतं. आणि याचे सॉफ्टवेअर आहे पी सीला कनेक्ट करू शकतो आपण मेगर इन्सुलेशन टेस्टर. त्याचं एक सॉफ्टवेअरची CD सुद्धा मिळते. माझ्या केसमध्ये मला CD नाही मिळाली, पण मी ज्याच्याकडून परचेस केला होता त्याने मला सॉफ्टवेअर डाउनलोड करायची लिंक पाठवली होती. फ्री सॉफ्टवेअर आहे, इझिली तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. 40 MBचं सॉफ्टवेअर आहे. हे पण साईडला ठेवतो. हा आपला मेन टेस्टर आहे. ओपन करून दाखवतो कसं असतं. आहे बघा, सोनेल. हा आपला मेन टेस्टर आहे. इथं मॉडेल नंबर आहे सोनेल मेक आणि मॉडेल नंबर MIC5001. 5Q इन्सुलेशन टेस्टर आहे. असं आहे पहा. एकदा परत हे करतो, मी सांगतो कुठे कुठे काय काय असतं. इथे ओपन केलं की तुम्ही जे प्रोब कनेक्ट करता ते इथे कनेक्ट करावं लागतात. मीटरला इथे कनेक्ट होतात. ही पॉझिटिव्ह, ही ग्राउंड आहे आणि ही निगेटिव्ह आहे. हा बॅटरी ऑपरेटेड आहे, म्हणजे बॅटरीवरून ऑपरेट होतो हा. तर बॅटरीचं प्रोविजन इथे आहे पहा. इथे हे आहे बॅटरीचं. हे बॅटरी चार्जिंगसाठी इथे पॉईंट आहे आणि PCला कनेक्ट करण्यासाठी इथे त्याचे USB कनेक्टिंगचं सॉकेट आहे. या साईडला काहीच नाही. एकदा ऑन करून दाखवतो. आता ऑन झाला. हे ऑन ऑफचं बटन आहे आणि स्क्रीनची बॅकलाईट ऑन करायची असेल तरीसुद्धा हेच एकदा प्रेस केलं की बॅकलाईट ऑन होते. ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे इन्सुलेशन रेजिस्टन्स तर मिळतोच, त्याच्यासोबतच आपल्याला PI व्हॅल्यू पण चेक करता येते आणि DAR म्हणजे डायइलेक्ट्रिक ॲब्झॉर्प्शन रेशो तो सुद्धा चेक होतो. ह्याची रेंज सांगतो. मेजरमेंट रेंज याची अप टू 5 टेरा-ओमपर्यंत रेजिस्टन्स मेजर करू शकतो. आणि व्होल्टेज अप्लाइंग व्होल्टेज आपण 50 व्होल्ट्सपासून ते 5Q पर्यंत अप्लाय करू शकतो इन स्टेप्स ऑफ 50 व्होल्ट्स. म्हणजे 500 व्होल्ट पण करू शकतो, 2.5Q सुद्धा आणि 5Q सुद्धा. तर हा मेगर आहे पहा. हे म्हणजे तुम्हाला एक सांगतो याच्यामध्ये काय आहे. मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल त्या मेगरचा. आधी अनबॉक्सिंग सांगतो तुम्हाला. असा मेगर असतो. आता मी ऑफ केला. हा तर आपला मेगर झाला. आता ॲक्सेसरीज पाहूया आपण काय भेटतं ह्याच्यामध्ये. यामध्ये पूर्ण ॲक्सेसरीज असतात होत्या. हे PCला कनेक्ट करण्यासाठी एक केबल आहे. अशा क्लॅम्प मिळतात आपल्याला. 3 क्लॅम्प मिळतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि अर्थिंगसाठी. अशा 3 क्लॅम्प मिळतात. 3 केबल मिळतात आपल्याला. सेम 3 केबल पण मिळतात.
त्याच्यानंतर चार्जर मिळतो आपल्याला, हे पहा हा त्याचा चार्जर आहे आणि हे चार्जरचा इनपुटचं केबल आहे. प्लस आपल्याला हे पण सॉरी 2च मिळतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हसाठी. हे टोटल एवढं आपल्याला ॲक्सेसरीज मिळतात. 3 क्लॅम्प, 3 कनेक्टिंगसाठी वायर आपल्या त्याच्या केबल, बॅटरी चार्जर, एक USB म्हणजे डेटा पी सीला कनेक्ट करण्यासाठी त्याची केबल आणि 2 हे. तर हे पूर्ण एकदा आता साईडला ठेवतो आणि सांगतो. मेगरबद्दल थोडी माहिती देतो मी. मेगर म्हणजे मी इन्सुलेशन टेस्टरबद्दल बोलतो आहे, कारण जनरली इन्सुलेशन टेस्टरला आपण मेगरच बोलतो. एकदा परत ऑन करतो. तर याच्यावरचे पहिल्यांदा हे ऑन ऑफचं बटन आहे. हे तुम्हाला लेफ्ट आणि राईट हे 2 मोड चेंज करण्यासाठी. याच्यामध्ये 4 हे आहेत पहा, RISO. याच्यामध्ये तुमच्या सर्व म्हणजे मेजरमेंट आत्ता जे रेजिस्टन्स घेतात त्या व्हॅल्यू इथे दिसतात. म्हणजे टेस्ट आपण या मोडमध्ये करतो. ही एक आहे. यामध्ये आपण रॅम्प टेस्ट करतो. रॅम्प टेस्ट म्हणजे काय असते की सपोज एखादा इन्सुलेशन आहे, इन्सुलेशनला आपण व्होल्टेज अप्लाय करतो. मग ते एक असं व्होल्टेज असतं ज्या व्होल्टेजला ते इन्सुलेशन त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी म्हणजे हे होतात, डॅमेज होतात. मग इन्सुलेशन वीक होतं, म्हणजे ब्रेकडाऊन होतं इन्सुलेशन. थोडक्यात ब्रेकडाऊन व्होल्टेजसाठी आपण रॅम्प टेस्ट यूज केली जाते. म्हणजे एका सेकंदाला आपण म्हणजे सेट करू शकतो की ती व्होल्टेज इन्क्रीज करायचं आहे. मग एक अशा व्होल्टेजला तो इन्सुलेशन ब्रेक होतं, म्हणजे ते ब्रेकडाऊन व्होल्टेज. मग ते ब्रेकडाऊन व्होल्टेज पाहिजे असेल तर रॅम्प व्होल्टेजमध्ये आपण हे करू शकतो. प्लस या मोडमध्ये आपण AC आणि DC व्होल्टेज मेजरसुद्धा करू शकतो. म्हणजे एखाद्या सिस्टीमचं केबल, सपोज एखाद्या केबलचं आपल्याला मेगर घ्यायचं आहे, पण केबल आपल्याला लाईव्ह आहे का डेड आहे माहीत नाही, तर त्याच्यामध्येच LT केबल बोलतो आहे मी, ST नाही LT. तर मग आपण 750 वोल्ट AC आणि DC मेजरसुद्धा करू शकतो. प्लस ही मेमरी आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आता जवळ भरपूर रेकॉर्डिंग सेव्ह करू शकतो. तर पहा एक साधारण एका बँकमध्ये 99 रेकॉर्ड आहे सेव्ह करू शकतो. आणि अशा 10 बँक आहेत, म्हणजे 10 गुणिले 99 म्हणजे एवढा आपण डेटा सेव्ह करू शकतो. आणि तोच डेटा आपण PCला कनेक्ट करून PCमध्ये घेऊ सुद्धा शकतो. तिथे आपल्याला त्याचे ग्राफ वगैरे पूर्ण मिळतात. तर असा आपला हे आहे. तर एकदा मी टेस्ट दाखवतो कशा असतात. इथे तुम्हाला दिसतंय ही जी व्हॅल्यू आहे, एक मिनटं, हे दिसतं, हे आपला सेट व्होल्टेज आहे. आता आपण किती KVला आपण सेट केलं आहे, तर 1.0 म्हणजे 1 KVला मी सेट केलेलं आहे मेगर. आणि इथे तुम्हाला आत्ता सिस्टीमचं व्होल्टेज दिसेल. आता मी काहीच कनेक्ट केलेलं नाही ना. जर मी कुठे केबलला कनेक्ट केलेलं असेल किंवा सपोज ती केबल लाईव्ह असेल तर मला इथे त्याचं व्होल्टेज मिळालं असतं. प्लस समजा आता मी एकदा ऑन करतो. ऑन करण्यासाठी कसं आहे, ऑन करण्यासाठी आपल्याला हे इथे पहा स्टार्टचं बटन दिलेलं आहे. हे 5 सेकंडसाठी आपल्याला प्रेस करून ठेवावं लागतं, म्हणजे 5 सेकंड होल्ड करावं लागतं, त्यावेळेस मेगर स्टार्ट होईल. किंवा हे प्रेस करून हे म्हणजे स्टार्टचं बटन प्रेस करायचं आणि प्रेस केलेलं असतानाच एंटर बटन प्रेस करायचं, तेव्हा आपण मेगर स्टार्ट होतं. आता मी हेच स्टार्ट करतो. 5 सेकंड मला होल्ड करावं लागेल इथे. माझ्याकडून ते रिलीज झालं. मी एकदा परत दाखवतो कसं असतं. इथं मी इथून करून दाखवतो का. हे मी बटन प्रेस करतो हे वाला, आणि नंतर एंटर बटन प्रेस करतो. सॉरी, हे माझे टेस्ट चालू झाली. लॉकचं इंडिकेशन आलं पहा, म्हणजे ते व्होल्टेज तिथे लॉक झालं.
आता आपण हे करतो. आता मी केबल डिस्कनेक्टच म्हणजे केबलच कनेक्ट केली नाही, त्यामुळे तुम्हाला एकदम हायेस्ट रीडिंग दाखवेल. तर आता ऑफ करतो. ऑफ केल्यानंतर DIS म्हणजे डिस्चार्ज असतं, ऑटोमॅटिक डिस्चार्ज होतो. सिलेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्होल्टेज लेवल सिलेक्ट करता येते. हा 1 kVला मी सेट केलेला आहे. असं याची रेंज पहा, 50पासून ते 5 kVपर्यंत आपण सेट करू शकतो. ते मी 5 kV झालं, 5 kV सुद्धा सेट करू शकतो. आता 5 kV सेट केलं. सेम मला जर दुसरं सेट करायचं असेल तर 50 व्होल्टपासून 5 kVपर्यंत आपण सेटिंग करू शकतो. ते 5 kVला सेट करतो. त्याच्यानंतर तुम्हाला जसं की बोललो मी PI पोलरायझेशन इंडेक्स आणि DAR डाय इलेक्ट्रिक ॲब्झॉर्प्शन रेशो ह्या 2 टेस्टसुद्धा करू शकतो. तर त्याचं टायमिंग आपण याच्यामध्ये T1, T2 आणि T3 3 टाईम सेट करावे लागतात त्या टेस्टसाठी. T1 15 सेकंडला सेट करावा लागतो, T2 60 सेकंडला आणि T3 जो असतो हा 600 सेकंडसाठी सेट करावा लागतो. आणि हा CHA म्हणजे तुमचं काय असतं, सपोज आपल्याला एक PC म्हणजे त्याचा ग्राफ पाहिजे. आपण एखाद्या केबलची किंवा ट्रान्सफॉर्मरची मेगर घेतो आहे, इन्सुलेशन रेजिस्टन्स घेतो आहे, तो आपल्याला PCमध्ये म्हणजे ह्याचं रीडिंग आपला मेगर PCला कनेक्ट करून आपल्याला त्याचा ग्राफसुद्धा पाहिजे. तर ही तुम्हाला व्हॅल्यू सेट करावी लागते. ही लोएस्ट सेट केलेली जितकी लोएस्ट असेल तितकी चांगली. आता लोएस्ट ह्याच्यामध्ये 15 सेकंड आहे, म्हणजे 15 सेकंडला प्रत्येक 15 सेकंडला तुमच्या सपोज तुम्ही आता PI घेता, तर PI म्हणजे काय असतो की 1 मिनिट नंतरचा तुमचा इन्सुलेशन रेजिस्टन्स आणि 6 म्हणजे 10 मिनटानंतरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स याच्यावरून तो PI कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही 10 मिनिटसाठी कंटिन्यू व्होल्टेज अप्लाय करणार आहे. तर आता ही जर व्हॅल्यू मी 15 सेकंड सेट केले तर त्या 10 मिनिटमध्ये प्रत्येक 15 सेकंडचं रीडिंग जे असतं ना, व्हॅल्यू असते म्हणजे व्होल्टेज, करंट आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स ह्या व्हॅल्यू मीटर रेकॉर्ड करतो. मग त्या रेकॉर्डेड व्हॅल्यूवरूनच आपल्याला ग्राफ प्लॉट करता येतो. मग त्याच्यासाठी आपल्याला ही पण व्हॅल्यू सेट करणं कन्फर्म आहे. जर तुम्हाला ग्राफ पाहायचा असेल रेजिस्टन्सचा तर ही व्हॅल्यू तुम्हाला सेट करावं लागते. ही जर व्हॅल्यू आता ही व्हॅल्यू सेट नाही केली मी, या कंडिशनला असेल तर तुम्हाला ग्राफ मिळणार नाही. हे परत चालू झालं, मी एंटर केलं. असं या व्हिडिओमध्ये एवढंच. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे एक ॲक्च्युअल हे करून दाखवेन मेगर कसे घेतात, इन्सुलेशन रेजिस्टन्स कसा घेतला जातो. आणि जर म्हणजे प्रत्येकजणाला एक म्हणजे असतं की कधी ज्यावेळेस आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करत असतो त्यावेळेस आपण कधी आहे ना DC व्होल्टेज अप्लाय करतो. DC कुठे म्हणजे कधीही इन्सुलेशन रेजिस्टन्स जिथे आपण मेजर करतो तिथे DC व्होल्टेजच अप्लाय करतो. म्हणजे याचं एक कारण आहे. त्याचं कारण काय आहे ते सांगतो तुम्हाला. म्हणजे जिथे आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचा आहे, इन्सुलेशनचाच नाही कशाचाही, वाइंडिंगचा रेजिस्टन्स असेल किंवा कोणत्या एखाद्या सर्किटचा रेजिस्टन्स असेल, तिथे आपण DC व्होल्टेजच अप्लाय करतो. तिथे आपण AC व्होल्टेज कधी अप्लाय करत नाही. तर DC व्होल्टेजच काय अप्लाय करतो त्याचं मी तुम्हाला एक रिझन सांगतो. म्हणजे ॲक्च्युली त्याला 2 रिझन आहेत. जसं की तुम्हाला माहीत असेल, एक सपोज एक ट्रान्सफॉर्मर पकडा. ट्रान्सफॉर्मरचा आपल्याला इन्सुलेशनचा रेजिस्टन्स मेजर करायचा आहे. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंग असते. म्हणजे वाइंडिंग म्हणजे थोडक्यात काय झालं, इंडक्टन्स आहे तो. प्लस म्हणजे कोणत्याही सर्किटमध्ये इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स ह्या दोन्ही गोष्टी असतात. प्लस रेजिस्टन्स म्हणजे हे तिन्ही पॅरामीटर असतात. तर तिघांचा मिळून होतो इम्पिडन्स होतो. पण आपल्याला मेजर करायचा काय असतो, रेजिस्टन्स मेजर करायचा असतो. आपल्याला इम्पिडन्स मेजर करायचा नसतो, आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचा असतो. आणि जर तुम्ही म्हणजे आता रेजिस्टन्स तर तुम्हाला माहीतच असेल, पण जर कॅपॅसिटन्सचा जो म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स याचा जर तुम्ही फॉर्म्युला पाहिला तर त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी असते. पहा, फ्रिक्वेन्सी एक मेजर रोल हे करते त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात काय असतं की जर फ्रिक्वेन्सी आपली 0 असेल, इन शॉर्ट तुम्हाला सांगतो, जर फ्रिक्वेन्सी 0 असेल
तर आपण जे मेजरमेंट घेतो आहे त्यामध्ये आपल्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे पिक्चरमध्येच येत नाहीत. म्हणजे समजलं का? म्हणजे फ्रिक्वेन्सी 0 असल्यामुळे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे पिक्चरमध्ये येत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला प्युअर रेझिस्टन्सची व्हॅल्यू मिळते. हे एक रिझन आहे मेन. आणि ह्याच्यापेक्षा एक महत्त्वाचं रिझन असं आहे की तर माझ्याकडे पेपर नाही तर मी ड्रॉ करून दाखवलं असतं. कधी पहा, सपोज एक आपले ए सी व्होल्टेज घ्या. ए सी व्होल्टेजचे कसं साईन वेव्ह असते. 50 हर्ट्ज आपले 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे आपल्या इंडियामध्ये. तर साईन वेव्ह असते. ए सीची कशी साईन वेव्ह असते. म्हणजे थोडक्यात काय होतं, एक मिनटं, अशी सपोज एक साईन वेव्ह आहे. एका कंप्लीट सायकलमध्ये आपलं व्होल्टेज 0पासून चालू होतं, परत पीकला जातं, तिथून परत 0ला येतं आणि परत रिव्हर्स पीक, परत 0. म्हणजे एका सायकलमध्ये जर सुरुवातीचा मी सोडला तर 2 वेळा 0 क्रॉसिंग होतं. असं समजणार नाही तुम्हाला, किंवा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी प्रॉपर तुम्हाला सांगेन. एका सेकंदमध्ये आपलं ए सी व्होल्टेज आहे ना 2 वेळा 0 होतं. एका सायकलमध्ये 20 मिली सेकंडची एक सायकल असते. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, आपली इंडियाची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज म्हणजे काय असतं की एका सेकंदमध्ये 50 सायकल होतात. एका सेकंदमध्ये 50 सायकल. तर एक सायकल ही 20 मिली सेकंडची असते. म्हणजे एका सेकंदमध्ये आपले जी ए सी व्होल्टेजचं काय होतं, 2 वेळा 0 येतो. 0 क्रॉसिंग 2 वेळा होतं एका सायकलमध्ये. तर ए सी व्होल्टेज अप्लाय केलं ना तर काय होतं तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस ते 2 वेळा पहिलं पॉझिटिव्ह सायकल कंप्लीट झाली, तर ज्यावेळेस तो 0 व्हॅल्यूला येतो ना, म्हणजे 0 क्रॉसिंग येतं, तर ए सी व्होल्टेज अप्लाय केलेलं असेल आपण, आणि ज्यावेळेस 0 क्रॉसिंगला येतं त्यावेळेस म्हणजे काय होतं, आपल्या इन्सुलेशनवर 0 व्होल्टेज असतं. अप्लाय केलेलं व्होल्टेज 0 असतं. त्याच्यामुळे इन्सुलेशन काय करतं, त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी रिगेन करतं. म्हणजे काय होतं, कंटिन्युअस त्याच्यावर आपण व्होल्टेज अप्लाय करत नसतो. 0 क्रॉसिंग येतं 2 वेळा एका सायकलमध्ये. काय होतं, इन्सुलेटिंग त्या 0 क्रॉसिंगला त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी रिगेन करतं परत एका सायकलमध्ये 2 वेळा. मग त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे प्रॉपर म्हणजे इन्सुलेशन रेझिस्टन्स मिळत नाही. कारण इन्सुलेटर काय करतो, त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी रिगेन करत असतो एका सायकलमध्ये 2 वेळा, कारण 0 क्रॉसिंग 2 वेळा होतं. त्याच्यामुळे ए सी व्होल्टेज नाही अप्लाय करत आपण रेझिस्टन्स मेजर करण्यासाठी, डी सी व्होल्टेजच अप्लाय करतो. डी सी व्होल्टेज अप्लाय केलेलं असताना काय होतं, आपल्याला कंटिन्युअस आपण म्हणजे फ्रिक्वेन्सी 0 असते, जे व्होल्टेज आहे अप्लाय करतोय तो कंटिन्यू चालू असते, 0 क्रॉसिंग नसते. म्हणजे कंटिन्युअस आपण त्याच्यावर प्रेशर अप्लाय केलेलं असतं. त्याच्यामुळे इन्सुलेटरला त्याची इन्सुलेटिंग प्रॉपर्टी रिगेन करायला टाईम मिळत नाही. मी याच्यावर एक म्हणजे सेपरेट व्हिडिओ बनवेन, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर ड्रॉ करून दाखवेन. सध्या असंच हे करा. म्हणजे थोडक्यात काय की ज्यावेळेस आपण डी सी व्होल्टेज अप्लाय करतो ना इन्सुलेटरवर, त्यावेळेस फ्रिक्वेन्सी आपली 0 असते. 0 असल्यामुळे काय होतं की इन्सुलेटरला त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी रिगेन करण्यासाठी टाईम मिळत नाही, चान्स मिळत नाही, कारण कंटिन्यू आपण प्रेशर त्याच्यावर अप्लाय केलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर इन्सुलेशन रेझिस्टन्स मिळतो. ओके, धन्यवाद.